श्री स्वामी समर्थ. शनी दोषातून मुक्तीसाठी काय आहे उपाय? वास्तुशास्त्रात काय सांगितलेला आहे उपाय? जाणून घ्या, पूर्ण व्हिडिओ पहा. तर बघा, हिंदू धर्मशास्त्रानुसार शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. शनिदेव न्यायाची देवता आणि कर्मफळदाता म्हणून ओळखले जातात. शनी दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी दर शनिवारी स्नान करून शनी मंदिरात जाऊन शनी मंत्राचा जप करावा. त्यानंतर काळे तीळ आणि तेल अर्पण करावे. तसेच गरजू व्यक्तींना तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे, तुमच्या अवकातीप्रमाणे तुम्हाला जे योग्य वस्तू वाटतील ते तुम्ही गरजूंना दान करावे. तसेच घरात नकारात्मक शक्ती असल्यास शनिवारी अंघोळीच्या पाण्यात लिंबू आणि हळद मिसळून स्नान करावे. असे स्नान केल्यामुळे तुम्हाला वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते. त्यामुळे तुमच्या जर घरामध्ये शनिदोष असेल किंवा शनिदोष असू दे किंवा नसू दे, तुमच्या घरामध्ये सुख, शांती, संपत्ती, समृद्धी तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुमच्या घरातील वास्तुदोष हा दूर करणं गरजेचं आहे. प्रत्येक घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये नकारात्मकता, काही वस्तूंमध्ये नकारात्मकता अडलेली असते, गुंतलेली असते, दडलेली असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. हा वास्तुदोष जर तुम्ही दूर केला तर तुमचं आयुष्य चांगलं आनंदी राहतं. तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. कोणाशी एकमेकाशी वादविवाद होत नाहीत. अशा जर गोष्टी काही तुमच्या घरामध्ये होत असतील तर तुम्हाला शनिदोष आहे असं समजावं आणि शनिदोष हा मुक्त करण्यासाठी, शनिदोषातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करणं गरजेचं आहे. तर लवकरात लवकर तुम्ही हा उपाय करा आणि तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.